नमस्कार. स्वामी कृपा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. अधिक मासाचे महत्त्व आणि भ्रामक समजुतीचे खंडन आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. अधिक मासामध्ये काय करायचं आणि काय नाही करायचं असा प्रश्न पडलाय. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एखादी गोष्ट झाली तर त्याचे काय वाईट परिणाम होतात, नुकसान होतं, वाटोळं होतं असं काही नाहीये. भगवान विष्णूंच्या स्मरणाचा हा महिना असावा आणि स्मरणात राहावं म्हणून खरं तर या महिन्याची योजना केली आहे. काय करावे यापेक्षा काय करू नये हा जो प्रश्न बऱ्याच मंडळींना येतोय, त्यातून खूप काय लोक विचारतात. त्यासाठी हा स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे. पण तुम्हाला माहिती आहे ना की तुमच्या आवडत्या चॅनलवर जसे की स्वामी कृपा ते तुम्हाला पूर्ण सांगणार आहेत, सविस्तर सांगणार आहेत. त्यामुळे स्वामी कृपा या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. या महिन्यामध्ये काय करायचं नाही. धर्मशास्त्रानुसार अधिक महिन्यामध्ये काही कर्म ही निषिद्ध किंवा वर्ज्य मानली जातात. अधिक मासात कोणती शुभ आणि मांगलिक कार्य करू नयेत. उपाकर्म, उत्सर्जन, अष्टकाश, श्राद्ध यासारखे कर्म अधिक मासात करू नयेत असं सांगितलं. तसंच चौल म्हणजे जावळ काढणं, मौजी बंधन म्हणजे स्मुजविवाह, तीर्थयात्रा, वास्तुशांती, गृहप्रवेश, देवाची प्रतिष्ठापना, विहिरीची निर्मिती किंवा बाग यांचा उत्सर्ग, नवीन वस्त्रे, नवीन अलंकार, तुला वगैरे किंवा महादान करणं, मोठमोठी यज्ञकर्म, अग्निस्थाप, पूर्वी कधीही न गेलेल्या देवतीर्थाचे दर्शन, संन्यास घेणं, काम्य वृक्षोत्सर्ग, राज्याभिषेक, विविध वेगवेगळ्या व्रतांचा आरंभ आणि अन्नप्राशनासारखे पुढे ढकलता येणारे संस्कार हे सर्व अधिक महिन्यात टाळावेत असं सांगितलं. याशिवाय सोडमुंज, पूर्वी राहून गेलेले नामकरणादी संस्कार, पोवती वाहने, दवना वाहने, श्रवणकर्म, सर्पबळी, पाकसंस्था, देवांचे शयन उत्सव, परिवर्तन उत्सव, शपथ विधी, दिव्य करण्याची काम इत्यादी या काळामध्ये वर्ज्य मानली आहेत. म्हणजेच एकूणच नवीन शुभारंभ, उत्सव, प्रधान किंवा वैवाहिक व मांगलिक स्वरूपाची कामं या महिन्यामध्ये टाळावीत असं धर्मशास्त्राचा संकेत आहे. तथापि काही नैमित्तिक कर्मांना, जसं की कोणत्या नैमित्तिक कर्मांना अधिक मासाचा दोष लागत नाही. अधिक मासाचा दोष लागत नाही. उदाहरणार्थ रोजदर्शनानिमित्त करावयाची शांती. आता पहिल्यांदा जर पिरियड आला असेल आणि जर त्या व्यक्तीची शांती करायची असेल तर ते करू शकतं. विच्छिन्न अग्नीचे पुनसंधान, पुनःप्रतिष्ठा यासारखी कर्म जर कारण घडताच त्वरित केली तर त्यांना मलमासाचा दोष लागत नाही. बारसं जसं 12व्या दिवशी किंवा 13व्या दिवशी करतात तसं 12व्या दिवशी किंवा 13व्या दिवशी मुलगा मुलगी पद्धतीने बारसं करू शकतात. त्याला बंधन नाही, कारण दिवस आहे तो महत्त्वाचा. परंतु 12व्या दिवशी बारसं चुकलं असेल आणि 12वा दिवस किंवा 13वा दिवस उलटून गेला असेल आणि जर नामकरण बारसं करायचं असेल तर ते मात्र चालणार नाही. थोडक्यात काय, काळानुरूप कंपल्शन असणारी कर्म जर ती कर्म पुढे ढकललेली गेली असतील तर ती पुढच्या शुद्ध महिन्यातच करावेत असं सांगितले जाते. त्याप्रमाणे दुष्काळ, संकट आणि विशेष अडचण आल्यास काही कर्म ही अधिक मासात करण्यास हरकत नसते असं म्हटलं. परंतु सामान्य परिस्थितीत शक्यतो अधिक मास टाळूनच करावे. युगादी व मनवादी जी श्राद्ध असतात ही अधिक आणि शुद्ध अशा दोन्ही महिन्यात करण्यास सांगितलेत. परंतु या सर्व वर्ज्य आहेत. अधिक मासात आवर्जून करावयाच्या पुण्यकारक गोष्टी आणि विष्णुभक्ती गोष्टीबरोबरच अधिक मासात काही अत्यंत पुण्यकारक आणि चांगल्या गोष्टी ज्या करायलाच पाहिजे या सांगितल्यात. कारण अधिक मासात भगवान विष्णूला प्रिय आहे. अधिक मासात सर्वात जास्त भगवान विष्णूंनाच प्रिय आहे. त्यामुळे श्री विष्णूचं जेवढं जास्तीत जास्त स्मरण करता येईल तेवढं करा, जेवढी पूजा करता येईल तेवढं करा, जप करता येईल तेवढं करा, नामस्मरण करता येईल ते करा. खूप फलदायी मानलं गेलं आहे. रोज सकाळी लवकर उठून स्नान करून भगवान विष्णूंची भक्ती मनोभावे पूजा करावी. पुरुषोत्तम मास म्हणजेच अधिक मास महात्म्य वाचावे किंवा ऐकावे. जर आपल्याला वाचता येत नसेल किंवा काही कारणास्तव वाचता येत नसेल तर नुसतं ऐकलं तरी देखील चालेल. विष्णू सहस्रनाम, भगवद्गीताचा पठण हे अत्यंत गुणकारी मानले आहे. या महिन्यात दीपदानाला खूप महत्त्व आहे. दीपदान, अन्नदान किंवा वस्त्रदानाचे महत्त्व, विशेष महत्त्व आहे. तुम्ही नदी किनारी जाऊन अत्यंत काळजी घेऊन एका द्रोणामध्ये फूल ठेवून त्यामध्ये दीप ठेवून तुपाचा
तुम्ही तो दीप दान करू शकता, नदीत सोडू शकता. अर्थात हे सगळं काळजी घेऊन रोज संध्याकाळी देवासमोर तुळशीपाशी तुमचा तेलाचा दिवा सकाळ संध्याकाळ लावला पाहिजे. दीपदानामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा, शांती, पुण्य वृद्धिगत होतं. दानधर्म करणं हे अधिक मासात अत्यंत शुभ मानलं जातं. गरजूंना अन्नदान, वस्त्रदान, तांब्याची भांडी, चांदीची भांडी, धान्य किंवा दक्षिणा देणे हे अत्यंत पुण्यकारक मानलं जातं. शक्य असल्यास गायींना चारा देणं, पक्ष्यांना दाणे टाकणं किंवा गरिबांची मदत करणं हेही या महिन्यात विशेष फलदायी मानलं जातं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अत्यंत चांगल्या व्यक्तीला जर तुम्ही दान केलं तर अत्यंत पुण्य आहे. जावाई लेकीचा मान, धोंडे जेवण आणि अनारसे दानाची परंपरा करत असाल तर तेही अक्कलंड पुण्यकारक मानलं गेलंय. महाराष्ट्रामध्ये अनेक भागांमध्ये अधिक मास जावाई लेकीचा मान करण्याची अत्यंत मजेशीर आणि सुंदर परंपरा आहे. जावाईला घरी बोलवून आदरानं भोजन देणं, पुरण्याचं धोंडे वाढणं, वाण किंवा भेटवस्तू देणं, आपूप म्हणजे अनारसे दान करणं, या प्रथा आजही श्रद्धेने पाळल्या जातात. हे केवळ सामाजिक नव्हे तर धार्मिकदृष्ट्याही याचे खूप महत्त्व आहे. तितकं शुभ मानलं जातं. अधिक मासामध्ये शक्य असल्यास उपवास, एक वेळचं भोजन किंवा सात्विक शाकाहारी आहार घ्यावा. मन, वाणी, आचरण हे शुद्ध ठेवावं. राग, मत्सर, अपशब्द, हिंसा आणि नकारात्मक विचारांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. कारण हा महिना बाह्य ईश्वरापेक्षा अंतर्मन शुद्ध करण्याचा आणि ईश्वर भक्तीमध्ये रमण्याचा मानला गेला आहे. त्यामुळे या महिन्यामध्ये ईश्वर भक्ती करा. देवाची जेवढी होईल तेवढी भक्ती करा. म्हणूनच हा अधिक मास हा केवळ काही गोष्टींना टाळण्यासाठी काळ नसून आध्यात्मिक उन्नती, दान, जप, तप, भक्ती आणि आत्मशुद्धी याचा अत्यंत पवित्र कालखंड मानला जातो. आणि म्हणूनच या महिन्यामध्ये शुभ कार्य जशी टाळली जात असली तरी ईश्वर भक्ती, दान, धर्म, सत्कर्म यामुळे जीवनामध्ये समाधान मिळते, शांती आणि पुण्यप्राप्ती होते. अशा पद्धतीची आपल्या धर्माची श्रद्धा आहे. आपल्याला हा कार्यक्रम नक्कीच आवडला असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ जर आवडला असेल, चांगले समाजाच्या पुढे सादर करत आहे त्यांना प्रोत्साहन देणं आणि कार्यक्रमाला शेअर करणं, म्हणजे जसं की हा व्हिडिओ आहे त्याला शेअर करा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. या सर्व गोष्टी केल्या पाहिजे. आम्ही गाडी घ्यावी का तर अर्थात ज्या गोष्टी शुभ आहेत त्या टाळायला सांगितलेल्या आहेत. त्यामुळे या गोष्टी टाळलेल्या बऱ्या. पण अगदीच इलाजच नसेल, घ्यायचीच असेल गाडी तर मात्र घेऊ शकता. मात्र या महिन्यामध्ये जी गोष्ट करू नका अशी सांगितली आहे ती केल्यामुळे फार वाईट होते, त्रास होतो, असंही होऊ शकतं. त्यामुळे नक्कीच अधिक मासामध्ये या गोष्टीची काळजी घ्या. जास्तीत जास्त परमेश्वराचे नामस्मरण करावं. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब